संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल. देशमुख परिवाराला पुढे धरून धसांनी अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप. तर असले आरोप म्हणजे शुद्ध वेडेपणा. बावनकुळेंचं प्रत्युत्तर. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीची बातमी चंद्रशेखर बावनकुळेंनीच फोडली. जितेंद्र आव्हाडांचं विधान. 4.5 तास दोघांमध्ये हवामानाबद्दल तर चर्चा झाली नसेल, आव्हाडांचा टोला. अंजली दमानी यांच्या कृषी घोटाळ्याच्या मागोव्यात अडथळे. ॲग्रीबेग्री वेबसाईटवर केलेली खतांची ऑर्डर पोहोचू दिली नसल्याचा दमानी यांचा आरोप. ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर. यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप. संसदेच्या अधिवेशनातही ऑपरेशन टायगरची चर्चा. मंत्रालयात आता 2 वैद्यकीय सहाय्यता कक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करणार. एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापूनही पीएफकडे भरणा थकवला. ऑक्टोबरपासून पीएफचे हप्ते भरले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढता येईना. क्षेपणास्त्र मोहिमेची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्या प्रदीप कुरुलकरची लवकरच सुनावणी. 1.5 वर्षांपासून आरोप निश्चितीसाठी न्यायालयाच्या अनुमतीची प्रतीक्षा. नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटीतल्या रामकाल पथाच्या बांधकामाला गोदाप्रेमींचा विरोध. नैसर्गिक जलस्रोतामध्ये बांधकाम टाळण्याचं आवाहन. कोर्टाचीही मनाई असल्याचा पर्यावरणवाद्यांचा दावा. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक रद्द. 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची निवड तर 21ला शपथविधीची शक्यता.